खऱ्या अर्थाने उपजिल्हा रुग्णालय भूमिपूजन आणि माझ्या उद्याचं भविष्य सर्व शालेय मुलामुलींना शालेय साहित्य सायकल वाटपाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांनी या ठिकाणी खास करून उपस्थिती दाखवली असे राष्ट्रवादी पक्षाचे ब्रँड आणि संसदेमध्ये आमचे हेडमास्टर अमोलजी कोले साहेब, दुसरे आमचे नेते माढा मतदारसंघातील कर्तव्यदक्ष खासदार धैर्यशीलजी मोहिते पाटील आणि ज्यांच्या संकल्पनेतून ज्यांच्या प्रयत्नातून कर्जत जामखेडचा कायापालट झाला असे कार्यसम्राट आमदार रोहितदादा पवार, आपले सर्वांचे ज्येष्ठ नेते आष्टी तालुक्याचे माजी आमदार दरेकर नाना, करमाळ्याचे भव्य आमदार नारायण आबा आणि सर्वच व्यासपीठावरील सर्व नेते मंडळी, सर्व व्यासपीठावरील कर्जत जामखेड तालुक्याचे भाग्यविधाते भविष्य. कारण आता नावं घेत बसलं तर 4-2 जणांची नावं तरी विसरणार आणि एक तर नवीनच आता लोकसभेची निवडणूक झाली आणि ज्याचं नाव राहील ते म्हणून आम्ही काही काम नाही केलं का निलेश लंकेचं, बघूनच घेऊ. त्याच्यापेक्षा आपलं सगळंच म्हणलं तर ठीक आहे का नाही. कारण एखादी नवीन नवरी असली ना त्याला जपून राहावं लागत, त्याला जरा अंदाज येऊस तर सासूचा स्वभाव कसा आहे, सासऱ्याचा कसा आहे, दीर कसा वागतो. त्यामुळे नवीन असल्यामुळे सगळेच व्यासपीठावरील नेते मंडळी आणि समोर बसलेले आमचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि तरुण सहकारी आणि आमचे सर्व विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थाने रोहितदादांबद्दल जर बोलायचं म्हणलं तर सर्वसामान्य तळागाळातील विचार करणारा हा नेता म्हणून रोहितदादांकडे पाहिलं जातं. तर बऱ्याच वेळा आपण एखादा आमदार खासदार निवडून आल्यानंतर फक्त मतदारसंघाचा विकास करीत असताना एखादं ग्रामीण रुग्णालय झालं पाहिजे, रस्ते झाले पाहिजे, यापेक्षा वेगळा कुणी विचार करीत नाही. पण रोहितदादांचा विचार हा सर्वसामान्यांच्या झोपडीपर्यंत काहीतरी मदत गेली पाहिजे ह्या हेतूने काम करणारा हा तुमचा आमचा सर्वांचा नेता. खऱ्या अर्थाने आता मगाशी सांगितलं, गुलाब काकांनी सांगितलं, बापूंनी पण सांगितलं की आमच्या तालुक्याचं एक भाग्य आहे का असा आमदार आपल्याला मिळालं, हे सुद्धा तालुक्याचं भाग्य आहे. कारण इतका ग्राउंड लेवलला काम करणारा माणूस, जे एखादा पेशंट ॲडमिट झाल्यानंतर त्याची विचारपूस करून त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्याची सुद्धा व्यवस्था करणारा नेता. एखादा सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा, जो मुलगा 3 किलोमीटर 4 किलोमीटर पायी येतो, त्याला सायकल दिली पाहिजे, त्याला चांगल्या दर्जाचं शिक्षण दिलं पाहिजे, हा विचार करणारा नेता. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करीत असताना आरोग्याच्या सुखसुविधा सुद्धा चांगल्या पद्धतीच्या राबवल्या गेल्या पाहिजेत. महाराष्ट्रातला पहिला मतदारसंघ असून की त्या मतदारसंघात 3 उपजिल्हा रुग्णालय झाले. आता एक उपजिल्हा रुग्णालय होत नाही, पण खऱ्या अर्थाने आपल्या बुद्धीचा आणि आपल्या राजकीय ताकदीचा फायदा आपल्या मतदारसंघासाठी करण्याचं काम रोहितदादांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे अतिशय सर्वसामान्यांचा विचार करणारा नेता. बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम रोहितदादांनी केलेलं आहे. अशा अनेक थरातील शाळांच्या बाबतीत सुद्धा डिजिटल शाळा, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त डिजिटल शाळा ज्या असत्या त्या माझ्या कर्जत जामखेडच्या मतदारसंघामध्ये असत्या. वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी त्या शाळांमध्ये राबवण्याचं काम, ग्रंथालय असू, अशा सगळ्या बाजूने चांगल्या शाळा बनवण्याचं काम रोहितदादांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आज उपजिल्हा रुग्णालयाचं आपण त्या ठिकाणी भूमिपूजन करतोय, रस्त्याचं भूमिपूजन केलंय. म्हणजे या मतदारसंघामध्ये 2.5 वर्ष महाविकास आघाडीच्या कालखंडामध्ये सर्वाधिक निधी आणण्याचं काम राज्यात जे कुणी केलं असेल ते रोहितदादा पवारांनी केलं असेल. आम्ही सुद्धा बरोबर आमदार होतो, पण आम्ही बरोबर आमदार असताना आम्हाला अंदाज यायच्या आधी रोहितदादा सगळ्यात जास्त निधी घेऊन जायचे. म्हणजे आपल्या मतदारसंघासाठी काहीतरी मिळालं पाहिजे. आपल्याला जी सत्ता मिळाली, आपल्याला जी खुर्ची मिळाली,
त्या खुर्चीचा निश्चित फायदा माझ्या मतदारसंघासाठी झाला पाहिजे, या भावनेने काम करणारा नेता म्हणून रोहितदादांकडे आज राज्यामध्ये पाहिलं जातं. आज पक्षबांधण्यामध्ये असू की राज्यामध्ये युवकांची फळी उभा करण्याचं काम रोहितदादांनी केलेलं आहे. मुळे आज सर्व तुमचं आमचं सगळ्यांचं भाग्य आहे, इतका कार्यक्षम नेता आपल्याला आपल्या मतदारसंघाला आमदार होऊन मिळालेला आहे. आता काही मान्यवरांनी सांगितलं मागच्या वेळेस 44,000 मताचं लीड होतं. कुणी सांगितलं? बाप्पू तुम्हीच सांगितलं ना. आता काळजी करू नका, माझ्यावर जबाबदारी टाकली ना तुम्ही. कोणाचा भ्रम असन, उलट पालट करू काय होत नसतं, तुम्ही काळजी करू नका. 80,000 काय 1,00,000 मताचं मताधिक्य आपण या मतदारसंघामध्ये रोहितदादांना मिळेल. ते म्हणजे रोहितदादाचं काम बोलतंय, 5 वर्षामध्ये काम बोलतंय. नुसतं लोकांना झुलवायचं काम केलं नाही. 5-50 एकरमध्ये म्हणायचं मी MIDC आणतो, पण ज्या नेत्याकडे व्हिजन आहे त्यांनी सांगितलं 50 एकरात MIDC येत नाही, कमीत कमी 1,500 एकर क्षेत्र पाहिजे. त्या ठिकाणी जर MIDC प्रस्तावित झाली, MIDC झाली तर मोठमोठे उद्योग येऊ शकतात. हे कोणाचं लक्ष नाही. ज्याच्याकडे व्हिजन आहे, ज्याच्याकडे त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघाची बदल घडवण्याची ताकद आहे, तोच माणूस ह्या पद्धतीचा विचार करू शकतो. चुकीच्या पद्धतीने कधी लोकांची दिशाभूल करण्याचं काम रोहितदादांनी केलेलं नाही. त्यामुळे रोहितदादा यावेळेस तुम्हाला जनता कामाची पावती देणार आहे. कामाच्या माध्यमातून तुम्ही 1,00,000 काय 1,00,000पेक्षा जास्त मताधिक्य तुम्हाला मिळणार आहे. कारण इतका खालच्या थरातील जनतेचा विचार करणारा नेता कुणी आपण या ठिकाणी पाहत नाही. फक्त निवडणुकीपुरतं यायचं, लोकात जायचं, मतं घ्यायची आणि परत 5 वर्ष लोकात फिरकायचं नाही. पण रोहितदादा पवार हे प्रत्येकाच्या ज्या वेळेस राज्यात फिरत असतात, पण त्यांचं लक्ष असतं की माझ्या मतदारसंघातला प्रत्येक माणूस सुखी झाला पाहिजे, माझ्या मतदारसंघातील प्रत्येक मुलाला चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे, या भावनेने काम करणारा नेता आहे. त्यामुळं त्यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी मला सुद्धा तुम्ही लोकसभेत पाठवलं. मला सुद्धा निवडणूक झाल्यानंतर लगेच दौरा घेणं अपेक्षित होतं, पण रोहितदादांमागं राज्याच्या जबाबदाऱ्या, आमच्या मागं पण, त्यामुळं थोडा गॅप पडला. पण काय काळजी करू नका, मी ऑनलाईन कधी पण तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहे. निवडणुकीपुरतं फक्त गप्पा मारायचं आणि परत 5 वर्ष लोकात फिरकायचं नाही, याच्यातला मी नाही. रोहितदादा जसा आहे तसा मी पण आहे, तुम्ही काळजी करू नका. निश्चित आताशी आमचं केंद्रात अधिवेशन चालू झालेलं आहे. मी अमोल कोल्हे साहेबांना सांगत असतो, जरा मला आयडिया द्या राव, काय करायचं, कसा निधी खेचून आणायचा. आपलं विद्यार्थी म्हणून राहायचं. आपण लय हुशारपणा दाखवलं की मग कुणीच काही शिकित नाही, आहे का नाही. आपलं काय म्हणतात ना ते काय खाली पडून. आता आमचे अमोल कोल्हे साहेब म्हणजे ब्रँड आहे संसदेत. अमोल कोल्हे जर उठले ना भाषण करायला, भल्या भल्यांच्या बत्त्या गुल होत्यात. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या मागे असतो. आम्ही तर मध्ये त्या मोदी साहेबांची भाषण चालू झालं ना, आपण किती घोषणा दिल्या हो मोहिते साहेब. आम्ही तर घोषणा नवीनच काढली, येळकोट येळकोट जय मल्हार. ते बाकीचे म्हणायचे ये क्या आहे, म्हणलं हे हमारी घोषणा आहे. अजून कोणची घोषणा दिली हो आपण, हर हर महादेव. आणि मोदी साहेब जेव्हा 6 ग्लास पाणी पित होते, आम्ही घोषणा दिली झूठ बोलो पाणी पिके झूठ बोलो. काय कळत आहे कोण, आहे का. आम्ही यांच्या मागे असतो. आम्हाला माहिती आहे काय अडचण आली तर आमचा हेडमास्तर पक्का आहे. आणि आमचे मोहिते साहेब तुझा शार्प माइंडेड आहे, निशाणा पक्का लगाते. मग या दोघांच्या मध्ये मी असलो काय अडचण आहे मला, आहे का नाही. इकडे मुंबईला आमदार म्हणून 4 वर्ष होतं, रोहितदादाच्या पाठीशी राहायचो बरोबर. आणि आता संसदेत हे पक्के माणसं धरले. तिकडे एक बजरंग बाप्पा, हे जास्त हुशार आहेत. बजरंग बाप्पा जरा माझ्या लेवलचा आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा आता हे उपजिल्हा रुग्णालयाचं उद्घाटन रोहितदादाला सांगितलं, फक्त हे 2 माणसं घेऊन या. ते म्हणले दोघांत का हट्ट तुला, म्हणलं माझा स्वार्थ आहे रोहितदादा. यांना एकदा आणलं, एकदा सत्कार झाला तर तिथं आपल्याला मार्ग मोकळा ना. म्हणजे खऱ्या अर्थाने अमोल कोल्हेंच्या बाबत आहे ना आपला सगळ्यांचा अभिमान आहे. आणि जे होत नाही ना ते करून दाखवण्याची ताकद जी असेल ते म्हणजे आमच्या अमोल कोल्हे साहेबांमध्ये आहे.
शिवपुत्र संभाजी महाराजांचं महानाट्याच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घराघरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास दाखवण्याचं काम केलं आणि त्या शिवपुत्र संभाजी महाराजांच्या महानाट्याने निलेश लंकेसारखा माणूस सुद्धा खासदार झाला. पण इतकी ताकद आहे. दुनिया बदलती है, काय झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए असा माणूस म्हणजे अमोल कोल्हे साहेब. ते या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही माझ्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या वतीने धन्यवाद देतो. आज संसदेत काम चालू आहे, पण माझं आज विषय होता नेमका डेअरी आणि ॲनिमल. मला आता डेअरी आणि ॲनिमल म्हणलं माझा आवडता विषय, पण काय आता आज तर ते गंमत हुकली. आजचं उद्या ढकलावता आलं तर बघा ना जरा काही करता आलं तर. अरे हे बोलत आम्हाला बोलायलाच माईक द्याय ना कोणी. शेवट आपल्याला आपला मतदारसंघ सुद्धा महत्वाचा असतो. इतक्या राज्याच्या उंचीवरले नेते मंडळी आपल्या मतदारसंघामध्ये इतका कामाचा व्याप सोडून जर येत असतील, आपण सुद्धा त्यांच्या स्वागताला हजर झालं पाहिजे. आज त्यांच्या आई आजारी असताना सुद्धा हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करून अमोल कोल्हे साहेब या ठिकाणी आलेले आणि धैर्यशील मोहिते साहेब सुद्धा रात्री 2:30-3 वाजता पुण्याच्या एअरपोर्टला उतरले. सकाळी 5-5:30ला घरी गेले. सकाळी करमाळ्यात नॅशनल हायवेच्या लोकांची मीटिंग घेऊन या ठिकाणी आले. म्हणजे इतक्या धावपळीतून या ठिकाणी सर्व आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, उद्घाटनासाठी उपस्थित राहिले. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि सर्व माझे विद्यार्थी 2 वाजल्यापासून बसवले, त्या सर्व विद्यार्थ्यांना सायकल मिळणारे. मागच्या वेळेस 10 का 12,000 सायकल, आज परत 4,000 सायकल. मी पण रोहित दादांना सांगतो, दादा जाता जाता आपल्या बाकी 5-6 मतदारसंघात पण तेवढी जरा मदत करा सायकलची. जास्त नको. आमचा शेवगाव पाथर्डीला आदिवासी तिथं अजून आमचं नगर तालुक्यातला काही भाग ग्रामीण आहे आणि रावरीचा तिकडला भाग आहे ना जरा, त्याच्यामुळे जास्त नाही. नगर दक्षिणला तुमच्या वतीने एक 10,000 सायकल द्या बुवा, अशी माझी सगळ्यांच्या वतीने. कारण रोहित दादा देणार ना, देण्याची दानत राज्यात जी असेल ना ती फक्त पवारात आहे, हे तुम्हाला सगळ्यांना सांगतो. या राज्यात नाही, देशात लय पैशावाले लोक आहेत. आम्ही जवळून अनुभवलेलं. आम्ही खोटी स्तुती करणारा माणूस नाही. ज्याच्यात दानत असं ना, दातृत्व ज्याच्यात असं ना, ते म्हणजे फक्त पवारात दातृत्व आहे. नाही तर या राज्यामध्ये अनेक उद्योजक आमदार आहेत, अनेक ज्यांच्या करोड रुपयाच्या संपत्ती आहे, अनेक आमदार खासदार आहे, पण दानत नाही. कायद्याच्या व्यतिरिक्त वेगळं काम करीत नाही. सायकल वाटप नाही, एखाद्या पोराच्या हातात बिस्किट पोडा द्या म्हणलं तरी अंगाला घाम फुटतो असे आहेत. दानत असावा ना, ती रोहित दादांमध्ये दानत आहे. मी तर बऱ्याच वेळा सांगतो, पवार इज द पॉवर आणि पॉवर इज द पवार. आवळ माझं तर बऱ्याच वेळा डायलॉग आहे, सगळ्यांचा नाद करायचा. सगळ्यांना सांगतो. म्हणजे कर्ज जामखेडमध्ये पण कोणाच्या डोक्यात असं त्यांना पण सांगतो. हा, म्हणजे हात जोडून विनंती करून सांगतो. म्हणजे कुठं लांब असला तर मेसेज पास झाला तर बरं होईल. सगळ्यांचा नाद करा, पवारांचा काही करू नका, नाही तर राजकीय नुकसान करून घेता. हीच या ठिकाणी विनंती करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.